ठाकूरपडा संघाचा एक्स्ट्रा मेंबर, नाहीतर आमचे अल्पेश गायकवाड आहेत ज्यांच्याकडे पूर्ण भिवंडी परिसर क्रिकेटपटूची अचूक माहिती आहे. बॉलिंग मार्कवर गावदेवी रांगोळी या संघाकडून विनायक सज्ज होत आहेत. छोट्या सरळ प्रत्येक गोलंदाज घेतोय, कारण निसरडी अशी खेळपट्टी असल्या कारणाने त्या ठिकाणी धावताना पायाला दुखापत होऊ नये त्यासाठी मात्र ही कुठेतरी सावधानी बाळगली जाते. बॅटिंग मार्कवर असेल जय हिंद आणि नॉन स्ट्राईकला असेल मधुकर. पंच मुन्ना पठाण सर यांचा अधिकृत इशारा. लेट स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. ऑल द बेस्ट. पहिला बॉल यावेळेस क्रॉस बेटेड स्ट्रोक होता. आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल गलीमध्ये. यष्टीरक्षक स्वतः बॉलला अडवेल आणि थ्रो करेल तोपर्यंत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न जयहिंदचा होता. मधुकरची साथ मिळाली आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा मिळालेल्या आहेत. बघा तितकासा प्रॉमिसिंग आणि प्रोडक्टिव्ह हा फटका नव्हता तरी सुद्धा धावा देऊन गेलेला आहे. 2 धावांनी धावफलक सुरू होते. सन्माननीय अल्पेशजी भोईर यांचं देखील आगमन मैदानाच्या दिशेने होत आहे. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. पहिल्या बॉलवर आलेले आहेत 2 धावा. नवीन बॉलर जो यूज केला होता विनायक त्याच्या वतीने 2 धावा खर्च केल्या गेल्या. स्ट्रोकसाठी जागा बनवली पण मात्र तितकाच फोर्स देऊ शकले नाही. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला. मिळेल 1 धाव. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत धावसंख्या झालेली आहे 3 धावा. 3 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात मात्र थोडीशी सावधानीपूर्वक होते नो डाऊट, कारण 40+ क्रिकेट आहे आणि खेळपट्टी पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे. आउटफील्ड सुद्धा पाण्याने भरलेले आहे. त्याचमुळे मात्र कुठेतरी सावधानी बाळगणं हे देखील महत्वाचं आहे. बॉलर तयार. राऊंड विकेट. खूप जास्त बाहेरचा हा बॉल होता आणि कुठलाच फुटवर्कचा प्रयत्न त्याकडे केला गेला नाहीये आणि त्याचमुळे प्रॉमिसिंग एफर्ट नाहीये. कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाहीये. जातोय डॉट बॉल. धावसंख्या झाली आहे 3. बॉल फेकून झाले 3. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न झाला होता. जरूर यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडीशी हायगाई करताना पाहायला मिळाल्या पण तरी देखील मात्र नियतीची साथ बॅटरला मिळत नाही आणि पहिला धक्का बसतोय धावचीच्या स्वरूपात टीम अष्टविनायक ठाकूरपडा संघाला. धावसंख्या 3 असताना आमचे डिस्क जॉकी स्वतः खेळण्यासाठी गेलेले आहेत त्याचमुळे गाणी तुम्हाला या डावामध्ये ऐकायला मिळणार नाही आहेत. गावदेवी राजोळी DJ गणराज साऊंड यांच्या वतीनं चांगल्या दर्जाची साऊंड क्वालिटी. मिस्टर गणेश पाटील जे प्रोप्रायटर आहेत खूप चांगल्या पद्धतीने हे साऊंड सिस्टीम प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम करते. जे ऑफलाईन प्रेक्षक आहेत जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली तरतूद. रांजोळीमध्ये स्टार प्रवाहावर त्यांच्या वतीनं मात्र काम केलं गेलेलं आहे आबोली या सिरियलमध्ये. तर प्रत्येक जणाकडे टॅलेंट हा भरलेला आहे. काही जण गायक आहेत, काही जण सॉन्ग रायटर आहेत, काही जण ॲक्टर आहेत, काही जण ॲक्ट्रेस आहेत आणि आमचे अल्पेश गायकवाड एक्सपर्ट स्कोरर आहेत. धावसंख्या झाली 3. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येत आहे शांताराम येतोय. ओव्हर द विकेट. खूप जास्त झाले. खूप जास्त बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि तो प्रयत्न फसला जातोय. धावसंख्या धावफलकावर फक्त थांबले 3 या आकड्यावर. डॉट बॉल. धावसंख्या 3. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. कव्हर रिजनमध्ये खेळला. एका हातामध्ये झेल स्वीकारण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डरला बीट करून बॉल सीमा रेषा पार. या मिळतील धावा 4. मास्टर्स चौकार. (40+ फॉर्मॅट मधला हा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 7 झाले. 7 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम अष्टविनायक ठाकूरपडा. जबरदस्त हा क्रिकेटचा फॉर्मॅट आहे कारण या फॉर्मॅटमध्ये कुठलाच कॉम्प्रोमाइज केला जात नाही आणि त्याचमुळे या क्रिकेटला एक वेगळं वलय मिळालेलं आहे. खरं तर जास्त मोठं कॅश प्राईज नसते या फॉर्मॅटमध्ये पण तरी देखील जिंकायचंच आहे तोच अट्टहास प्रत्येक 40+ क्रिकेटपटूचा राहिलेला आहे. आणि आता 40+ क्रिकेटपटू तर मी म्हणणार नाही कारण ते अजूनही रेग्युलर क्रिकेट खेळतात. मिस्टर प्रमोद तुम्हाला आता बॉलिंग मार्कवर पाहायला मिळणार आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. एक डाव पूर्ण होण्यासाठी 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव पूर्ण करायचा आहे. त्याचमुळे वारंवार त्या सूचना आम्ही करत आहोत. तर प्लीज वी आर रिक्वेस्टिंग टू यू कोऑपरेट विथ टाइम.
नवीन बॉलर यूज केला जातोय दुसऱ्या क्रमांकावर निळखंड बॉलिंग मार्कवर येत आहेत गावदेवी रानवे संघासाठी. फास्ट अँड फ्युरियस बॉलर म्हणजे ओळखले जातात, पण आता त्यांचा वेग मात्र किती आहे त्यावर ते अवलंबून आहे. फास्ट अँड फ्युरियस यावेळेस खरं तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॉलचं मेरिट ओळखलं. ऑफसाईडच्या बाहेरच्या बॉल हलक्या त्याने फक्त प्लेस केले कव्हर रिजनमध्ये. एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला तर निळखंडने बॉल कॅरी करून थ्रो केलाय. दरम्यान 2 धावा त्या मिळतात. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल, पण मात्र तिसरी धाव पूर्ण करताना त्या ठिकाणी कुठली घडामोडीवर लक्ष घातलं जाते तर फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय टीम अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. शांताराम हे धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. खूप चांगलं नयनरम्य असं हे मैदान गवताची चादर मैदानावर पसरलेली आहे. अधूनमधून पावसाचा छिडकाव होतोय आणि उन्हाने मात्र कुठेतरी दडी मारलेली आहे. हवेची साथ पावसाची साथ या स्पर्धेला यावर्षी मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं महेश ठाकरे यांनी कुठला तरी नवस बोलला होते की काय 2 वर्ष पाऊस पडला नाही आणि या वर्षी मात्र छप्पर फाडके पाऊस पडलेला या स्पर्धेमध्ये. आणि तिसरा दिवस अविरतपणे अखंडपणे पावसाच्या सरी तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळतात. खरं तर आम्ही सर्व कॉमेंट्री बॉक्समध्ये एन्जॉय करतोय, पावसाची आनंद घेतो, पण मग खेळाडूंची अग्निपरीक्षा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि पंचांचं कौतुक असेल. जय पवार सर असतील, शकील कोटी सर असतील, मुन्ना पठाण सर असतील आणि आज मनोज गुप्ता सर असतील. सर्वांनी मात्र खूप चांगलं काम केलंय. धावसंख्या 9 झाले. आउटसाइड द ऑफ स्टंप ऑन दी टोज येऊन स्लाइस करायचा प्रयत्न झाला होता, पण आवाकाच्या बाहेर असल्यामुळे मात्र कनेक्शन होत नाहीये बॅट आणि बॉलचा जातोय हा डॉट बॉल. धावसंख्या 9 झाले. आतापर्यंत एक मात्र चौकार या डावामध्ये आलेला आहे, तो देखील जय हिंदच्या बॅटमधून. गणेश ठाकरे नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावर आलेत. सरळ रेषेत खेळायचा प्रयत्न झाला होता. ऑफ स्टंपच्या हलक्याच्या बाहेरून बॉल यष्ट्यांना फुंकर घालून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे. सातत्य आहे गोलंदाज निळकंठचं, कारण हे घरचं मैदान असल्या कारणाने या मैदानाच्या खाणाखुणा निळकंठला ठाऊक आहेत आणि पिचिंग कुठल्या एरियामध्ये करायची आहे तो अभ्यास तर आहे. आणि त्याचमुळे आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. निळकंठ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुटवर्कचा अभाव जाणवलाय. प्रमोद त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र त्या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. हा बसतोय तिसरा धक्का टीम अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ धावसंख्या फक्त 9 आहे. नियंत्रित अशी धावसंख्या अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची. जर आपण रेग्युलर क्रिकेटरचा विचार केला तर अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचं फलंदाजीच्या क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, पण आता मात्र 40+ फॉर्मॅटमध्ये कुठेतरी धावसंख्येचा पाऊस पडत नाही. या मैदानाच्या आतमध्ये पाऊस तर सुरू आहे, पण धावांचा पाऊस अजूनपर्यंत पाडला जात नाहीये ठाकूरपाडा 40+च्या बॅटरच्या वतीनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर येतोय आणि एक प्लेअर मैदानाच्या आत येण्याच्या अगोदर अल्पेश गायकवाड यांनी स्कोर शीटवर नाव लिहिलंय संतोष. 5व्या क्रमांकावर संतोष आलाय. जय हिंद बाद झालं. जय हिंद 7 धावा करून बाद झालाय. मधुकरला खाता खोलता आलं नाहीये. शांताराम 2 धावा करून बाद झालाय. म्हणजे अजूनही ती तशी परिपक्व अशी फलंदाजी अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची पाहायला मिळत नाहीये. जबाबदारी तर आहे, पण जबाबदारीचा स्वीकार करताना मात्र ती जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतायत अष्टविनायक ठाकूरपाडा 40+चे फलंदाज. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असणार आहे संतोष, जो डावकुरा फलंदाज आहे. 4थ्या क्रमांकावर आलेला फलंदाज गणेश नॉन स्ट्राईक एंडला आहे. आतापर्यंत अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ची धावसंख्या 9, गडीबाज झाले 3. आता राऊंड विकेट बॉलिंग मार्कवर सेट होतोय बॉलर निळखंड. राईट आर्म राऊंड विकेट फॉर संतोष. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक तितकासा कन्व्हिन्सिंग नाहीये. निळखंड याने मात्र ॲक्रोबॅटिक प्रयत्न केलाय. खरं तर गरजेचं नव्हतं, पण त्या ठिकाणी मात्र आपण मान्य करू शकतो की गवत आणि पाणी असल्यावर मात्र तुम्ही शूज घाला किंवा अनवाणी धावा, तुम्ही तर स्लिप होणारच आहात. त्याचमुळे सावधानी बाळगली जाते. पण मात्र क्रिकेटचा खेळ जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असता, तुमचं भान तुम्ही हरपून खेळत असता. त्याचमुळे मात्र दुखापतीला बाजूला ठेवून निळखंडचा हा प्रयत्न केला गेलाय. मिळते ती 1 धाव. धावसंख्या जाते दुहेरी आकड्यावर 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अष्टविनायक ठाकूरपाडा बॉल फेकून चालत या षटकातले 5 असेल हा शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधला. आणि स्ट्राईकवर रायडर असेल गणेश, जो पहिल्यांदाच या डावावर स्ट्राईकवर येत आहे. खूप चांगलं वातावरण, आल्हाददायक वातावरण, आणि त्या वातावरणामध्ये पावसाळी क्रिकेट खेळण्याचा आनंद हे खेळाडू घेत आहेत. बॉलर तयार. ओव्हर द विकेट.
ऑन साइडला पूल केलंय क्षेत्ररक्षक, बॉल खाली घेतोय, बॉलला कॅरी करतोय आणि अशा पद्धतीने गणेश आल्या पावली परत शून्यावर होतोय बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ या संघाची धावसंख्या झालेली आहे 10 धावा 4 गडी बाद. 10 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट टीम अष्टविनायक ठाकूरपाडा 40+. चला या पुढचा सामना जो असणार आहे त्याची देखील माहिती आम्ही देत आहोत. या पुढचा सामना असणार आहे मांडा टिटवाळा आणि जय हरी रांजोळी. भूमी 11 मांडा टिटवाळा वर्सेस जय हरी रांजोळी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स किंवा मेंबर्स आले असतील तर आपण प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, कारण कुठलाच वेळ न वाया घालवता इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. कारण तुम्हाला अगोदरच वेळ निश्चित करून दिलेली आहे की तुम्हाला कुठल्या वेळेमध्ये रिपोर्ट करायचं आहे. त्याचमुळे विनंती असेल भूमी 11 मांडा टिटवाळा आणि जय हरी रांजोळी दोन्हीच्या कॅप्टन्सला की आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अल्पेश गायकवाड तर खूप व्यस्त असतात 40+ क्रिकेटमध्ये आणि त्याचमुळे प्रत्येक खेळाडूंची इत्यंभूत माहिती अल्पेश यांच्याकडे आहे. आता 3ऱ्या क्रमांकावर रांजोळी 40+ या संघाकडून गोलंदाज येत आहे द्वारकानाथ. खर तर या अगोदर जे जनरेशन होतं 5 अक्षरी नावं 4 अक्षरी नावं यावर भर दिला जायचा, पण आताच्या जनरेशनमध्ये 2 अक्षरी नावांवर जास्त भर दिला जातोय पालकांच्या माध्यमातून. संजय नवीन बॅटर आहे जो नॉन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल 6व्या क्रमांकावर आणि स्ट्राईकवर असेल संतोष. बॉलिंग मार्कवर द्वारकानाथ या 3ऱ्या षटकाची सुरुवात करणार आहे. ऑन साइडला पण क्षेत्ररक्षकांचा जर आपण आढावा घेतला तर 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन्सला गार्ड करण्यासाठी तयार आहेत. ऑफ साइडला आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक, बाकी 2 क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, अँगलचा खूप चांगला वापर डावखुऱ्या फलंदाजासाठी. गुडलेला बॉल पिच केल्यानंतर स्लाइटली आउटसाइड द ऑफ स्टंप रोटेट होतोय. प्रमोद यांच्या हातामध्ये बॉल विसावेल. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आतापर्यंत रांजोळी 40+ या संघाची पाहायला मिळाले. द्वारकानाथची चांगली सुरुवात या 3ऱ्या षटकाची. पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्लॉक करायचा प्रयास झाला होता. मेरिट ओळखत नाहीये बॅटर बॉलचा आणि त्याचमुळे मात्र ते मेरिट न ओळखता वारंवार आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रयत्न करताना मात्र रिझल्ट येत नाहीये. जो पॉझिटिव्ह रिझल्ट अपेक्षित आहे अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ या संघाला तो रिझल्ट आतापर्यंत येत नाहीये. धावसंख्या 10 झाले, गडी बाद झाले 4. संतोषचं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालंय का, चांगला फोर्स दिला या बॉलला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, जजमेंट घेताना चुकतोय. दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये बदललं तर जातंय. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का, तर नाही. 2 धावांवर फलंदाज थांबतायत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. सन्माननीय राजेंद्र ठाकरे यांचं देखील आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्याचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 12. चांगला स्ट्रोक होता, आपण एरियल रूट घेतला होता, डिस्टन्स काढू शकला नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला नाहीये. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि या 2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या असतील ठाकूरपाडा संघासाठी. स्टेप आउट झाले. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयास, कुठलाच अभ्यास नव्हता हा स्ट्रोक खेळण्यामागे, फक्त पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सन्माननीय राजेंद्र ठाकरे साहेब यांचं देखील आगमन व्यासपीठावर होत आहे. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि खुद्द जे आयोजक आहेत आणि प्रत्येक लहान आणि छोट्या गोष्टींवर त्यांचं लक्ष, प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित झाली पाहिजे. ऑन साइडला पुन्हा एकदा एक क्रॅकिंग स्ट्रोक खेळायचा प्रयास झाला होता, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असल्यामुळे फक्त एकच जाऊ मिळते. बघा, बारीक सारीक गोष्टीवर लक्ष देणं हे आयोजकांचं प्रथम कर्तव्य आहे. आणि मुख्यत्वे जेव्हा पावसाळी क्रिकेटची स्पर्धा असते आयोजकांचा दबाव असून जास्त वाढत असतो, कारण चांगली आउटफील्ड बनवायची आहे आणि त्यानंतर मात्र चांगला खेळ खेळवायचा आहे आणि खेळाडूंना दुखापत होऊ नये ही दखल सुद्धा आयोजकांना घ्यायची असते. त्यासाठी सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे आणि सन्माननीय महेशजी ठाकरे यांचं आवर्जून प्रत्येक लहान सहान गोष्टींवर लक्ष असते. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे मिस्टर संजय. धावसंख्या झालेली आहे अष्टविनायक ठाकूरपाडाची 13 आणि गडीबाद झाले 4 गडीबाद 13 धावा. बॉलर तयार द्वारकानाथ. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजूनही तितकीशी चांगली धावसंख्या बनली गेली नाहीये. फुल टॉस बॉल आहे, तितकासा प्रॉमिसिंग आणि प्रोडक्टिव्ह हा फटका नाहीये. बॉल जाईल मिड ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान.
गोलंदाज स्वतः बॉल अडवण्यासाठी पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरी धाव घेताना मात्र तो नाहक प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न करताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. हा असेल 5वा धक्का टीम अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ या संघाला. धावसंख्येतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. 15 धावा 5 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर अष्टविनायक ठाकूरपाडा. चला भूमी 11 मांडा टिटवाळा आणि जय हरी रांजोळी या दोन्ही ग्रामीण पूल मधील संघांनी रिपोर्ट करायचा आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. भूमी 11 मांडा टिटवाळा आणि जय हरी रांजोळी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूया. या ठिकाणी आवर्जून आमचे सर्व आयोजक आणि रांजोळीचे जे ग्रामस्थ मंडळी आहेत ते प्रोत्साहित करतायत क्षेत्ररक्षकांना, कारण आपला संघ जिंकावा असाच प्रत्येकाला वाटत असते, प्रत्येक ग्रामस्थाला वाटत असते. पण मैदानाच्या आतमध्ये जो खेळेल तोच जिंकेल. आता राजू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळणार, जो नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईकवर संतोषने खूप जास्त वेळ घेतलाय. संतोषने 6 बॉल्समध्ये फक्त 4 धावा बनवलेत, त्यामध्ये 3 बॉल डॉट तो खेळलेला आहे. त्याचमुळे आता धावसंख्येचा जो आलेख उंच करायचा असेल तर आता शेवटच्या 6 ऑपॉर्च्युनिटीज असतील ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. बॉलर तयार. ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश मिड विकेट एरियामध्ये. पुढील डीप मधून तोपर्यंत एकाच धावेवर दोन्ही फलंदाज थांबतात, कारण या अगोदरच खूप जास्त नुकसान झालेलं आहे. धावाचीच्या स्वरूपात जवळपास 3 फलंदाज बाद झाले. त्याचमुळे आता कुठेतरी खेळपट्टीवर तग धरून राहणं गरजेचं आहे. पण मात्र लक्षात घ्या जास्त वेळ नाहीये. 5 बॉल खेळले काय या पहिल्या डावामध्ये धावसंख्या 16 झाले. 16 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट टीम अष्टविनायक ठाकूरपाडा 40+. बॉलर तयार. बाळा. खूप चांगला बाउन्स यावेळेस बॉलला मिळालेला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, शॉट ऑफ गुड लेन आणि त्यानंतर मात्र ऑनसाइडला हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा राजूचा. तो प्रयत्न पोचतोय. डॉट बॉल बाळाचा. धावसंख्या 16. स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे. एरियल रूट देऊन बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट एरियामध्ये. 1 बाउन्स घेऊन बॉल जातोय सीमा पार. मोक्याच्या क्षणाला मोक्याचा चौकार. 4 धावा. हा चौकार खूप जास्त महत्वाचा होता, कारण या शेवटच्या षटकामध्ये फलंदाज जास्त आक्रमक होत असतात आणि अशा वेळी हा चौकार येणं म्हणजे कुठेतरी पॉझिटिव्ह माइंडसेट पुन्हा एकदा परत येणं असंच असू शकेल. धावसंख्या 20 झाले. 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स टीम अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ आफ्टर 3.3. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला आणि आता कुठेतरी लय पकडली आहे राजूने. बॉटम एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाला बीट करून मागे जाईल. शॉर्ट थर्ड मॅन एरियामध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत एकाच धावेवर फलंदाज थांबतायत. 1 धाव मिळते. 1 धावेची वाढ. धावसंख्या पोचते 21. बघा 6हून कमी धावगती आतापर्यंत राखलेली आहे. खरं तर जेव्हा रबर बॉल आणि टेझिंग बॉलचा आपण विचार करतो तेव्हा तुम्हाला 9 किंवा 10च्या जाऊन जास्त धावगतीने खेळायचं असते, तरच तुम्ही एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाताय असं आपण म्हणू शकतो. पण आता ती सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ या संघाकडून. पण अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. जर 2 बॉल्सवर मोठे स्ट्रोक्स आले तर कुठेतरी एक फायटिंग टोटल पर्यंत मजल जाईल अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची. ऑन साइडला हुक करायचा होता. प्रॉमिसिंग नाहीये. कंट्रोल चुकला होता. हा स्ट्रोक खेळताना बॉल जाईल फाईन लेगला. 2 धावांचा कॉल आहे. पूर्ण केला जाईल का पाहूया. प्रमोद यष्टीरक्षकाच्या भूमिकेत नेहमीच एक स्ट्रॉंग आहेत. मिळते फक्त 1 धाव. दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. 1 धावेची वर धावसंख्या जाते ती म्हणजेच 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स टीम अष्टविनायक ठाकूरपाडा 40+. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे, कारण आता असेल हा शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. भूमी 11 मांडा टिटवाळा आणि जय हरी रांजोळी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयार राहा. आपण लगेच नाणेफेकीचं काऊल टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. दोन्ही संघाला नंबर विनंती. भूमी 11 मांडा टिटवाळा आणि जय हरी रांजोळी. आता मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. या अगोदर संततधार पाऊस होता, आता मुसळधार पाऊस झाला आणि त्याचमुळे आता आव्हानं दोघांची वाढलेली आहेत. गोलंदाजी करताना देखील तो त्रास होऊ शकतो. फलंदाजी करताना ते पावसाचे पाण्याचे जे छिडकावे आहेत ते मात्र कुठेतरी डिस्ट्रॅक्ट करू शकतात फलंदाजाला. तर पाहूया या ठिकाणी या शेवटच्या बॉलवर नक्की काय पाहायला मिळते. अष्टविनायक ठाकूरपाडा 40+चा फलंदाज संदेशच्या वतीनं
मोठा स्ट्रोक येईल का? धावसंख्या 22. यावेळेस द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली फलंदाजाची आणि या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र तो प्रॉमिसिंग कनेक्शन करू शकला नाहीये. पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावफरकात धावा आहेत 22 आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्स मध्ये 23 धावांची गरज असेल रांगोळी 40 प्लेस या संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर आपण ऐकणार आहोत आवाज भाणेरेचे सन्माननीय राहुलजी भोईर. त्या अगोदर करूया आपण टॉस. भूमी 11 मांडा टिटवाळा वर्सेस जय हरी रांगोळी. धन्यवाद. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अष्टविनायक ठाकूरपडा. बघा कुठलीच धावसंख्या छोटी नसते, कुठलीच धावसंख्या मोठी नसते. जर तुमच्याकडे तो टॅलेंट आहे गोलंदाजांमध्ये तर या 23 धावांचं लक्ष देखील तुम्ही अडवू शकता. आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करू शकता. फक्त ती भारग्रस्त गोलंदाजी आणि तितकंच चपळ क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे अष्टविनायक ठाकूरपडा या संघाकडून. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. अंपायर सुद्धा तयार आहेत. सन्माननीय मनोज गुप्ता सर आणि सन्माननीय मुन्ना पठाण सर. चला मॅच ऑन करायचे कारण यानंतर आपण मुख्य वेळापत्रकाला सुरुवात करणार आहोत. भूमी 11 मांडा टिटवाळा आणि जय हरी रांगोळी हा असेल ग्रामीण पूल मधला पहिला सामना. जाऊया आपण दुसऱ्या डावाकडे. आवाज ऐकणार आहोत मांडेरे गावचा सन्माननीय राहुल भोईर सरांचा. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चिक चिक. थँक्यू सो मच मनीष पाटील सर यांचा आपण आवाज ऐकला. दरम्यान पहिल्या इनिंगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. असं स्पर्धेचा सलगचा हा 3रा दिवस अप्रतिम आणि दर्जेदार ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कपाई केशरी गंधा माशिव छत्रपतींचा छंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. सुंदर सकाळ आहे आणि सकाळच्या पहिल्याच मॅच पासून मागच्या 2 दिवसाचा जर आपण विचार केला तर मागच्या 2 दिवसामध्ये सुंदर पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि बघतो आपण आजच्या देखील पहिल्याच मॅच पासून पावसाच्या सरी अक्षरशः दरम्यान कोसळायला सुरुवात झाली देखील आहे. आणि आमचे नक्कीच मार्गदर्शक अर्थातच भिवंडीचा एक नामवंत आणि दर्जेदार असे समालोचक चित्तिकजी बाबे सर त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. गुड मॉर्निंग. त्यांना देखील विनंती की आपण लगेचच जॉईंट व्हायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आराम नहीं बाबा, 2 दिन हुआ इधर आवाज नहीं सुना. आराम की बात ही मत करो. बस सब आपकी दुआ है सर. स्टार्ट बहुत अच्छा दिखा रहा है. तर मॅचला होते सुरुवात आणि पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्समध्ये आमचे मार्गदर्शक सन्माननीय सिद्दीकजी बाबे सर. मागचे 2 दिवस नक्कीच आपण त्यांना भरपूर मिस केलं कारण का नक्कीच काही नक्कीच कारणास प्रॉब्लेम असल्या कारणाने ते आमच्यासोबत जॉईन नव्हते. मग आता पुन्हा एकदा नक्कीच ते आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. 40% हा नक्कीच
हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी क्रिकेट संघ रांजलोली आणि अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा अशी पोटीपेक्षा आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळते. चला वेळ न घेता आपण लगेचच दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. भूषणकडनं पारितोषिक आहे. बॅटरनं 3 चेंडू 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 3 चेंडू 3 षटकार मारले तर मॅच खूप लवकर जिंकतील. नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. 40+ खेळाडू आहेत आणि हा कदाचित व्हिडिओ येऊ शकतो का ज्या अनुषंगाने त्यांची धावण्याची साईल तुम्ही बघितली. आगावेगा अंदाज. जय पवार सर देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आमचे जगन्नाना पाटील यांचं देखील आगमन झालं आहे. केडीएमसी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील भिवंडी नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. ऑनरायचा हा फटका. तिकडे फिल्डर पुन्हा एकदा उपस्थित आहेत. चेंडू शिवसून फेक करतील तोपर्यंत मिळणारे एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड एकूण 3 आकड्यावरती. आमचे नक्कीच आयोजक देखील आता मध्ये इनॅक्शन मध्ये असणार आहे. जय क्रिकेट संघ रांजनोली आणि भूमी 11 मांडा. अशोक डिंडा. चला आपण लगेचच या आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस आपण करणार आहोत या षटकाच्या नंतर. कॅप्टन भूमी 11 मांडा. हा दरम्यानचा फटका चांगला आहे. ऑन साईडला अंटायचा हा फटका. फिल्डर मात्र कीपर देखील धावून गेले आणि बॉलर देखील म्हणजे कव्हरसाठी तिथे कोणी उपस्थित नाहीयेत. त्याचाच फायदा आता मात्र दोन्ही फलंदाज घेत असणार. टार्गेट भरपूर छोटंसं आहे. आज मनोज गुप्ता सर देखील ॲज अ अंपायर म्हणून आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सन्मान्य आमचे विजेंद्र ठाकरे नक्कीच ज्या साहेबांकडनं आम्हाला बघतो आपण बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी सुंदर ट्रॉफ्या आणि सुंदर जे नक्की चेंडू आपण बघतो टॅनिशचे नक्कीच जे काही चेंडू आपण यूज करतोय नक्कीच या टीमचे ते अध्यक्ष देखील आहेत. ठाकूरपाडा संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये आणि आमचे नक्कीच ठाकरे साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून आभार ज्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. गोलंदाज रांजोलीचाच आहे. माझं काही कारणास्तव तो अष्टविनायक ठाकूरपाडा यावेळेचा फटका हवेत खेळले. झेलशी या दरम्यान संधी तर नसणार आहे. प्रयत्न चांगला केला मात्र धावीतनं सिंगल मेल. षटका दरम्यानचं पहिलं या दरम्यानचं आपण जर बघितलं मार्गस्थ असताना स्कोर बोर्ड एकूण 7 आकड्यावरती आहे. 23 धावांची गरज मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 40+ आपल्याला मॅच पाहायला मिळते. आज देखील आपल्याला ग्रामीण फॉर्मॅट पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सिटीच्या देखील आपल्याला 2 क्रिकेट टीम इनॅक्शन मध्ये असणार आहे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून षटक संपल्याचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस गावदेवी स्पोर्ट्स रांजोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 आकड्यावरती. 40+ नक्कीच आपण खेळ एन्जॉय करतोय. पहिली मॅच आजच्या दिवसातील. चला वेळ न घेता आपण लवकरात लवकर हा सामना कंप्लीट करायचा आहे कारण का रेग्युलर क्रिकेटला आपण पुन्हा एकदा लगेचच सुरुवात करणार आहोत. मांडाचे कॅप्टन चला आलेत का या आपण टॉस बॉक्स मध्ये. बाबे सर चला जरा. मनीष पाटील सर चला आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस कंप्लीट करा. चला वेळ न घेता आपण लगेचच टॉस कंप्लीट करू. जय रांजोलीचे कॅप्टन आणि भूमी 11 मांडाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. जगन्नाना पाटील आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावरती केडीएमसी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय जगनशेठ पाटील आता आमचे जगन्नाना यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रमोद म्हात्रे टीमचे कॅप्टन चला आपण या लगेचच. प्रमोद म्हात्रे आपण या लवकर. टॉस आपल्याला करायचे कारण का लगेचच आपण पुढच्या मॅचला सुरुवात करू. असं देखील तिथे थांबून तुम्हाला बॅटिंग मिळणार नाहीये. ॲज अ फिल्डर म्हणून नक्कीच 40+ टीममध्ये फिल्डर पूर्ण अवेलेबल नव्हते कारण का पावसाला सुरुवात झाली आहे आणि प्रत्येकाला वळगणीचे मासे खायचे आहेत म्हणून प्रत्येकी जण अल्पेश तिकडे बिझी होता म्हणून रेग्युलरचे काही खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघितले. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड एकूण 8 या आकड्यावरती आहे. 8 रन इन अबाउट. गावदेवी रांजलोली 40+ आणि अष्टविनायक
ठाकूरपाडा 40+ अशी प्रेक्षणीय मॅच. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मॅच अजूनही संपली नाहीये. या जगन्नाथ पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. केडीएमसी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांना विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा हा फटका ऑन साईडला, पुन्हा एकदा तिकडे फिल्डर आहेत. फिल्डर क्या बात आहे. आता नक्कीच असं वाटतं की ते शेतावरती आलेत. बाबुलनाथ म्हात्रे, प्रमोद म्हात्रे यांचे बाबा यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. बाबुलनाथ म्हात्रे, प्रमोद म्हात्रे आमचे नक्कीच संयोजक यांचे बाबा यांचं देखील आगमन झालं. बाबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. असं क्रिकेट आपल्याला पाहायलाच मिळतं. 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करतो आणि ते देखील पावसामध्ये एक वेगळीच मजा, हा वेगळाच आनंद आहे. मात्र स्वतःची काळजी घ्या, हरकत नाहीये. सामना जिंको हरो, मात्र स्वतःची देखील आपण काळजी घ्या. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यायची, कारण का बघतो मागच्या 2 दिवसापासून भरपूर चांगला आपण क्रिकेट एन्जॉय करतोय. चेक. राहुलजी आपण टॉस करून घेऊया, फक्त डिसिजन घेऊया आपण. चला या भूमी 11 मंडळी टोळा लगेच या आणि सन्माननीय राजेंद्र ठाकरे साहेब आपण या. आपल्या शुभसन आणि विकीचा कॉल केला जाईल. सन्माननीय बाबुलनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सर या आपण मध्ये. एका बाजूला भूमी 11 मांडा टिटवाळा, एका बाजूला जयहरी रांधोळी. कॉल कोण करेल? भूमी 11 मांडा टिटवाळा हेड कॉल केलाय. टेल नाणेफेक जिंकले जयहरी रांधोळी. सर निर्णय काय असेल? चला क्षेत्ररक्षण निवडलेला आहे जयहरी रांधोळी संघाने आणि आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये तयार आहेत राहुलजी भोईर. धन्यवाद. हा दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या या दरम्यान 1 न जाणार आहे पुढे. या दरम्यान पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचलेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत फेक मात्र चुकीच्या. आता मात्र धावा धावे आणि पळापळी आहे. आता धावा धावे आणि पळापळी आहे. तोपर्यंत अंपायरचा इशारा 1 शॉट आला, म्हणजे 3 धावा धावलेल्या होत्या. मात्र धावा इथं 2च मिळतील. स्कोरबोर्ड 14 या आकड्यावरती आहे. 14 रन इन अ बोट. 14 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक या दरम्यानचं दुसरं देखील कंप्लीट झालेलं आहे. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. चला घाई करा प्लीज. मुन्ना पठाण सर, आपण मॉर्निंग पासून आज घाई करूया, म्हणजे इव्हिनिंगला आपण लवकर मोकळे होऊ. परत इव्हिनिंगला प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होतो, कारण तुम्हाला देखील भरपूर लांबचा प्रवास नक्कीच रोजच्या रोज करावा लागतो, म्हणून थोडं सहकार्य करा. चला घाई करायची आपल्याला. रांगोली गावशी कोणी ग्रामस्थ उपस्थित असेल तर त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावा. ठाकूरपाड्याचे कोणी ग्रामस्थ जर उपस्थित असेल तर आपण देखील व्यासपीठावरती यावा. सडवली पाड्याच्या नक्कीच कोणी ग्रामस्थ जर इथे उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावा. स्पर्धा आपली आहे आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे स्मृती चषकामध्ये आहे हार्दिक स्वागत. बॉलर बॉलिंग मार्क वरती संतोष आलेत. स्कोरबोर्ड 14. 9 धावेची गरज आहे. आणि या दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. कदाचित ही मॅच आपल्याला अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळेल की काय,
आणि प्रयत्न आता मध्ये तेच सुरू आहेत. अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा देखील प्रयत्न करत असताना, कारण का सामना अजूनही संपला नाहीये. या मॅचमध्ये अजूनही विजयासाठी 9 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. आम्हाला अल्पेश सांगतात 10 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे, म्हणजे चेसिंग देखील कंपल्सरी आहे. मॅच ऑन आहे. यावेळेस पूलचा हा फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील हॅलो हॅलो त्या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 अजून वेगानं पुढे जाते. स्कोरबोर्ड 18 बाकुला जाऊन स्लाइस करत असताना फटका हवेत आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचे बदन गावदेवी स्पोर्ट्स रांजोली संघाला धक्का लागत असताना हा दरम्यानचा दुसरा. चला बॅटर लवकर प्लीज. बघा स्ट्रिकली सूचना असणार आहे. ज्या टीमचा सामना असेल 30 टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. या देखील गोष्टीची नोंद घ्या, कारण का काल भरपूर वेळ आणि भरपूर उशीर लागला होता, म्हणून सहकार्य करायचं आहे. सरावासाठी मनोज सर आणि मुन्ना पठाण सर अजिबात चेंडू आपण कुठलीही टीम असो, बघा आता आयोजक संघ खेळण्यात कुठलीही टीम असो ती ज्याने की जबाबदारी आपली आहे. कुठल्याही टीमला अजिबात चेंडू प्रोव्हाइड आपण करायचं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जसे उतराल तसे आपण फिल्डिंग लावायची. कुठल्याही टीमला सरावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरू नका, डायरेक्टली आपल्याला खेळायचंय. चांगला शॉट आहे. फिल्डर देखील तिकडे दरम्यान उपस्थित आहेत. चेंडू चेतून फेक करेपर्यंत वेगानं दरम्यान ही दुसरी देखील धाव गंभीर केली आहे. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 अजून पुढे जात असताना स्कोर बोर्ड 20 या आकड्यावरती 3 धावेची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यानचा आताचा मात्र चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. अजून या मॅच मध्ये बघतो आपण 3 धावेची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. चला वेळ थोडासा कमी घ्या, आपण लगेचच सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं लक्ष मात्र लागलं. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे स्मृती चषक बबलू टायगर नक्कीच टीम मध्ये नाहीयेत. मध्ये त्यांनी अगोदरच टीम जयरी रांजनोलीला शुभेच्छा दिल्या आहेत. बबलू आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम खेळाडू जयरी रांजनोलीचे मात्र अनफिट असल्या कारणानं ते आज टीम मध्ये इनॅक्शन मध्ये नाहीयेत. हरकत नाहीये, त्यांच्याकडनं भरपूर शुभेच्छा जयरी रांजनोली संघाला. तीन धावेची गरज आहे. पहिला चेंडू दरम्यानचा आपल्याला चांगला पाहायला मिळाला आणि वेगानं एक धाव. दुसरा देखील प्रयत्न तेवढाच वेगानं होईल. बघता बघता ही दुसरी देखील धाव कंप्लीट झाली. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल म्हणजे सामना फिनिश. मॅच जिंकली गावदेवी क्रिकेट संघ रांजनोली टीमनं. अभिनंदन गावदेवी क्रिकेट संघ रांजनोली आणि हार्ड लक अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा. चांगला खेळ नक्कीच त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. चला आता मात्र अजिबात वेळ न घेता जरी रांजनोली फिल्डिंग आहे ना आपली. चला वेळ न घेता आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे प्लीज. चला वेळ कमी खर्च करा. जरी रांजनोली आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज. फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या. भूमी 11 मांडा. आपल्याला 2 सलामीवीर फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत. सामन्याला आपण लगेचच सुरुवात करूया प्लीज. बघा आपण मॉर्निंग पासूनच जर घाई केली तर सर्व मॅच आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करता येईल. थोडंसं सहकार्य करायचं, कारण का भरपूर मॅचेस आपल्याला आजच्या देखील दिवसामध्ये पूर्ण शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. आज देखील आपल्याला चांगल्या चांगल्या टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आजचा पहिला सामना देखील आपल्याला 40+ पाहायला मिळाला.
आता मात्र रेग्युलर क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पहिली मॅच बघा नक्कीच. आता मात्र ग्रामीण